हॅलो स्टुडंट्स, आपण कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सेकंड टॉपिक बघत आहोत. त्याचं टायटल आहे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, मार्केटिंग इंटेटिव्स अँड कस्टमर सर्व्हिसेस. त्यामध्ये तुम्हाला 2 पॉईंट दिले. त्यामध्ये पहिला पॉईंट आहे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, मार्केटिंग इंटेटिव्स अँड सेकंड पॉईंट इज कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट अँड कस्टमर सर्व्हिसेस. ओके, सो फर्स्ट पॉईंट कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, मार्केटिंग इंटेटिव्स हा आपण बघितलाय. आता आपण बघत आहोत दुसरा पॉईंट, तो म्हणजे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, कस्टमर सर्व्हिसेस. कस्टमरला ऑर्गनायझेशन कडून दिल्या जाणाऱ्या कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस आहेत. ओके, त्यामध्ये आपण कॉल सेंटर हे अभ्यासले, कॉल सेंटर झाले. आणि टुडेज लेक्चरमध्ये आपण कस्टमर केअर म्हणजे काय हे बघणार आहोत. ओके, त्या अगोदर तुमचं कन्फ्युजन तुम्ही पहिल्यांदा दूर करा की CRM म्हणजेच कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हा सब्जेक्ट बीवोकचे जे सेकंड इयरचे स्टुडंट्स आहेत त्यामध्ये अकाउंट अँड टॅक्सेशन वाल्यांना कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट या सब्जेक्टचं नाव कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट असंच आहे. ओके, आणि बीवोकमध्ये दुसरा पार्ट FMS वाल्यांना CRM कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचं दुसरं नाव कंझ्युमर सायकोलॉजी अँड बिहेवियर असं आहे. लक्षात ठेवा, CRM म्हणजेच कंझ्युमर सायकोलॉजी बिहेवियर आणि CRM म्हणजेच CRM अकाउंटवाल्यांसाठी. ओके, कन्फ्युजन करून घेऊ नका की CRM हा सब्जेक्ट आम्हाला नाही असं कोणी म्हणू नये, कारण CRM म्हणजेच कंझ्युमर सायकोलॉजी बिहेवियर आहे. दोन्हीचा सिलेबस सेम आहे. ओके, आणि लेक्चर ऐकत असताना कंपल्सरी अकाउंट अँड टॅक्सेशन वाल्यांनी आणि FMS वाल्यांनी काय करायचं, कंपल्सरी तुमचं कमेंट सेक्शन मध्ये नाव मेन्शन करायचंय. ओके, सो तुम्हाला समजलं, FMS वाल्यांना सब्जेक्ट आहे तो म्हणजे कंझ्युमर सायकोलॉजी बिहेवियर आणि अकाउंट अँड टॅक्सेशन वाल्यांना सब्जेक्ट आहे तो म्हणजे कंझ्युमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. एकच सब्जेक्ट आहे, एकच सिलेबस आहे, फक्त सब्जेक्टची नावं जी आहेत ती थोडीशी चेंज केली गेलीत. सो कन्फ्युजन तुमचं दूर करा. ओके, कस्टमर केअर म्हणजे काय, माझ्या माहितीनुसार सगळ्यांना माहित असेल की कस्टमर केअर म्हणजे काय, कारण सगळे अँड्रॉइड फोन हा यूज करतात. सो अँड्रॉइड फोनमध्ये तुम्हाला ज्या वेळेला तुमच्या फोनमध्ये आपण जो डाटा पॅक मारत असतो किंवा रिचार्ज पॅक मारत असतो आपल्या फोनला, ओके, त्याच्याबद्दल तुम्हाला जर काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही काय करत असता, जे तुमचं कार्ड असेल, ज्या कंपनीचं तुमचं कार्ड असेल तुम्ही जे यूज करता त्याचं काय करता, तुम्ही कस्टमर केअरला कॉल करत असता. ओके, लक्षात घ्या पहिल्यांदा तर CRM काय करत असतं, CRM म्हणजे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. ओके, CRM काय करतं तर CRM हे एक असं सॉफ्टवेअर आहे ज्याच्यामध्ये कस्टमरचा असणारा डाटा हा कॅप्चर केला जात असतो, तो डाटा सेव्ह केला जात असतो, तो डाटा मेंटेन करण्याचं काम CRM हे करत असतं. ओके, त्याचबरोबर CRM काय करत असतं तर CRM आयडेंटिफाय करत असतं कस्टमरचे एक्सपेक्टेशन काय आहेत आपल्या प्रॉडक्टकडून, आपल्या सर्व्हिसेसकडून. त्याचबरोबर कस्टमरना असणारे प्रॉब्लेम काय आहेत आपल्या सर्व्हिसकडून, आपल्या प्रॉडक्टकडून, कस्टमरच्या असणाऱ्या क्वेरी काय आहेत आपल्या प्रॉडक्टकडून, आपल्या सेवेकडून किंवा सर्व्हिसेसकडून. त्याचबरोबर कस्टमरला एक्सपेक्ट काय आहे, कस्टमरच्या नीड काय आहेत, ओके, अँड कस्टमरचे प्रॉब्लेम्स काय हे आयडेंटिफाय करण्याचं काम CRM हे सॉफ्टवेअर, CRM हे सिस्टम करत असतं. ओके, त्याचबरोबर CRM हे काय करत असतं तर CRM हे असं सॉफ्टवेअर आहे की जे कस्टमर आणि बिझनेस ऑर्गनायझेशन यांच्यामधलं असणारं रिलेशन हे लॉंग टर्मसाठी मेंटेन करण्याचं काम करत असतं. त्या कस्टमर आणि बिझनेस ऑर्गनायझेशन यांच्यामध्ये जे रिलेशन आहे ते स्ट्रॉंग मेंटेन करण्याचं काम CRM हे सिस्टीम करत असतं. लक्षात ठेवा, CRM म्हणजेच कंझ्युमर सायकोलॉजी बिहेवियर. तुमच्या सब्जेक्टचे नाव कंझ्युमर सायकोलॉजी अँड बिहेवियर असं आहे, याचा अर्थ तुमच्या सिलेबसमध्ये CRM हा शब्द नाही असं काही होणार नाही. CRM हे दोन्ही अकाउंट अँड टॅक्सेशन वाल्यांना सुद्धा आहे आणि FMS वाल्यांना सुद्धा आहे. फक्त FMS वाल्यांनी काय केले, तो नाव जो आहे ते थोडंसं नाव चेंज करण्याचा प्रयत्न केला आहे. ओके, आणि त्याचं नाव कंझ्युमर सायकोलॉजी बिहेवियर असं ठेवलं गेले. सो लक्षात घ्या सगळ्यात अगोदर की CRM काय करतं. CRM काय करतं हे तुम्हाला माहिती असणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर CRM मध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या कस्टमरच्या सर्व्हिसेस त्या आपण
बघू. ओके, CRM काय करतं, तर CRM आयडेंटिफाय करतं. काय आयडेंटिफाय करतं? कस्टमरचे एक्सपेक्टेशन काय आहेत, कस्टमरचे नीड काय आहेत, कस्टमरच्या क्वेरी, त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत. ओके, हे आयडेंटिफाय करण्याचं काम हे CRM सिस्टीम करत असतं. त्याचबरोबर कस्टमर्स आणि बिझनेस ऑर्गनायझेशन यांच्यामध्ये असणारं रिलेशन हे स्ट्रॉंग आणि लॉंग टर्मसाठी मेंटेन करण्याचं काम CRM सॉफ्टवेअर किंवा CRM सिस्टीम हे करत असतं. ओके, आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत what is customer care. So customer care means customer care describes how people are treated when they interact with a brand. Okay, listen carefully. Customer care describes how people are treated when they interact with a brand. This includes all experiences with the company and its employees before, during, and after a purchase. Customer care is an important aspect of customer services because it fosters an emotional connection with the brand community. लक्षात घ्या, कस्टमर केअर म्हणजे काय. कस्टमर केअरमध्ये काय डिस्क्राईब केलं जात असतं की कशा पद्धतीने कस्टमर्स हे आपल्या ब्रँडकडे इंटरॅक्ट होतात. ओके, त्यामध्ये कस्टमर्सला येणारे एक्सपिरियन्स काय आहेत आपल्या ब्रँडबद्दल. ओके, त्याचबरोबर जे आपल्या कंपनीमध्ये एम्प्लॉई काम करत असतात त्या एम्प्लॉईंना कशा पद्धतीनं एक्सपिरियन्स हे कामाबद्दलचे असतात. त्याचबरोबर कस्टमर केअर हे इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे, कारण कस्टमर केअरद्वारे आपण ग्राहकांची, आपल्या कस्टमरची केअर करू शकतो. त्यांना ज्या सर्व्हिस आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जाऊ शकतात. ओके, त्यानंतर कन्सेप्ट ऑफ कस्टमर केअर किंवा कंझ्युमर केअर. कस्टमर केअर म्हणजे कस्टमरची काळजी किंवा कस्टमरला ज्या सर्व्हिस प्रोव्हाइड केल्या जातात त्या राईट टाइममध्ये, राईट प्लेसमध्ये प्रोव्हाइड करणं अतिशय महत्त्वाचं असतं. आता कन्सेप्ट ऑफ कस्टमर केअर यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय. सो लेट सी विच आर कंटेंट इन्क्लुडेड इन कन्सेप्ट ऑफ कस्टमर केअर. ओके, द concept of customer care has always been in existence, but in recent years it has gained due prominence. Business entities have recognized the worth of satisfied customer and are working towards building and encouraging a relationship. Okay. The concept of customer care has always been in existence, but in recent years it has gained due prominence. Business entities have recognized the worth of satisfied customers and are working towards building and encouraging relationship. ओके, कस्टमर केअरमध्ये काय केलं जातं, कस्टमर्सला वेगवेगळ्या सर्व्हिस ह्या प्रोव्हाइड करून त्यांच्याबरोबर रिलेशन हे बिल्ड करण्यासाठी त्यांना इन्करेज केलं जात असतं. ओके, त्याचबरोबर कस्टमर किती प्रमाणात सॅटिस्फाईड आहे याच्याकडे लक्ष दिलं जात असतं. ओके, कस्टमर हा सॅटिस्फाईड असणं अतिशय महत्त्वाचं आहे. कोणतीही इच अँड एव्हरी बिझनेस असेल तर मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इज customer satisfaction. Okay, so business is not only about selling and making profit. Listen carefully. Business is not only about selling and making profits. It is the customer who play the most important role in any organization. Okay, it is the customers who play the most important role in any organization. You can sell a product or purchases. You can sell a product or purchases or services. Okay, once to any individual, but to do so a second and third time requires carefully handling. Business it not only about selling and मेकिंग प्रॉफिट. व्यवसाय हा फक्त
विक्री करणं आणि प्रॉफिट मिळवणं एवढ्या पुरता मर्यादित नसतो. सो इट इज द कस्टमर हू प्ले द मोस्ट इम्पॉर्टंट रोल इन एनी ऑर्गनायझेशन. बिझनेस हा फक्त सेलिंग आणि प्रॉफिट मिळवणे म्हणजे बिझनेस नाही. ओके, त्यामध्ये जे काही कस्टमर्स महत्त्वाचा, बिझनेसमध्ये जो महत्त्वाचा पॉईंट असतो तो म्हणजे कस्टमर्स. आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये किती कस्टमर्स असे आहेत की जे की महत्त्वाचा इम्पॉर्टंट रोल प्ले करत आहेत. त्याचबरोबर यू कॅन सेल अ प्रोडक्ट ऑर सर्व्हिसेस वन्स टू एनी इंडिव्हिज्युअल. ओके, आपण त्यांना प्रॉडक्ट ऑर सर्व्हिसेस हे सेल करू शकतो. त्याचबरोबर ते इंडिव्हिज्युअल लेवलवरतीही सेल केले जातात. बट टू डू सो सेकंड अँड थर्ड टाइम रिक्वायर्स केअरफुली हँडलिंग. ज्या वेळेला आपण कस्टमरला सर्व्हिसेस ऑर प्रोडक्ट सर्व्हिस देत असतो त्यावेळेला ती आपण केअरफुली हँडल करणं अतिशय महत्त्वाचं असतं. ओके, कारण कस्टमर हा अतिशय महत्त्वाचा फॅक्टर असतो आपल्या बिझनेसमधील, आणि कस्टमर्स हा इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतो आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये, इफ एनी ऑर्गनायझेशनमध्ये. ओके, सो कस्टमर्सला ज्या सर्व्हिस प्रोव्हाइड केल्या जातात, ज्या प्रोडक्ट्स प्रोव्हाइड केले जातात ते केअरफुली हँडलिंग करणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर कंपनीज हॅव रिकॉग्नाइज्ड द पॉवर दॅट अ सॅटिस्फाईड कस्टमर. कंपनीज हॅव रिकॉग्नाइज्ड द पॉवर that a satisfied customer has over a company and are working very hard to ensure maximum customer satisfaction. Companies have recognized the power of that a satisfied customer has over a company and are working very hard to ensure maximum customer satisfaction. ओके, कंपनीकडे मोठ्या प्रमाणात पॉवर असते की ती चेकआउट करते की आपले जे कस्टमर्स आहेत ते किती प्रमाणात सॅटिस्फाईड आहेत. ओके, आपल्या कंपनी थ्रू दिल्या जाणाऱ्या सर्व्हिसेस प्रोडक्ट्स याबद्दल कस्टमरचा फीडबॅक काय, कस्टमर किती प्रमाणात सॅटिस्फाईड आहेत, त्याचबरोबर ते किती प्रमाणात डिससॅटिस्फाईड आहेत. ओके, देन it is important that a business entity or a brand listens to the voice of any customer and addresses any concern. ओके, अतिशय महत्त्वाचा पार्ट असतो की जे काही कस्टमर्सला कन्सर्न करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कशाबद्दल, कस्टमरच्या काही ब्रँडबद्दल असणाऱ्या काही क्वेरी असतील त्या ऐकून घेऊन त्या कन्सर्न करणं अतिशय महत्त्वाचं आहे, ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणं अतिशय महत्त्वाचं आहे. देन taking care of existing customers is more important than creating new ones. ओके, आपले सध्याचे जे कस्टमर्स असतात त्यांना आपण एक्झिस्टिंग कस्टमर्स असं म्हणतो. त्याचबरोबर त्यांना आपण प्रेझेंट कस्टमर्स असं सुद्धा म्हणू शकतो. आणि जे आपले होणारे कस्टमर्स असतात इन द फ्युचरमध्ये त्यांना आपण पोटॅन्शियल कस्टमर असं म्हणू शकतो. त्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला की टेकिंग केअर ऑफ एक्झिस्टिंग कस्टमर इज मोर इम्पॉर्टंट दॅन क्रिएटिंग अ न्यू वन्स. ओके, सध्याचे जे कस्टमर्स आहेत त्यांची दक्षता, त्यांची काळजी घेणं, त्यांना ज्या सेवा सुविधा प्रोव्हाइड केल्या जातात, वस्तू प्रोडक्ट प्रोव्हाइड केल्या जातात त्यांची काळजी घेणं हे अतिशय महत्त्वाचं असतं नवीन कस्टमर होण्या अगोदर. ओके, नवीन कस्टमर जे होत आहेत त्यांच्यापेक्षा जे आत्ताचे कस्टमर्स आहेत त्यांची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं असतं. पुट युअर वन्स ऑन कस्टमर रिटेन्शन बाय बिल्डिंग लॉयल्टी सो दॅट यू कॅन इन्क्रीज युअर रेव्हेन्यू अँड ऑफकोर्स प्रॉफिटेबिलिटी. काय सांगितलंय तुम्हाला, पुट युअर वन्स ऑन कस्टमर रिटेन्शन by building loyalty so that you can increase your revenue and of course profitability. यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय, आपण कस्टमर रिटेन्शन हा एक सेपरेटली इंडिव्हिज्युअली पॉईंट बघितलाय तुमच्या सिलेबसमध्ये. ओके, तुम्हाला काय सांगितलंय, ज्या वेळेला तुमचा कस्टमर रिटेन्शन रेट हा पुट ऑन होत असतो, ओके, त्यामध्ये आपले जे लॉयल कस्टमर्स असतात ते बिल्ड होत असतात आपल्या ऑर्गनायझेशनशी. ओके, ज्या वेळेला कस्टमर रिटेन्शन रेट हा आपला इन्क्रीज होत असतो, आपले जे लॉयल कस्टमर्स जे असतात ते अगेन अँड अगेन रिटर्न येऊन आपले ज्या वेळेला प्रॉडक्ट परचेस करत असतात त्यावेळेला आपला रेव्हेन्यू हा इन्क्रीज होत असतो. आणि आपला रेव्हेन्यू इन्क्रीज होतो याचा अर्थ ऑटोमॅटिकली ऑफकोर्स आपला
प्रॉफिट हा इन्क्रीज होणार आहे. ओके, कारण जे लॉयल कस्टमर्स असतात, एकनिष्ठ कस्टमर्स असतात आपल्या ब्रँडशी, ज्या वेळेला ते रिटर्न येऊन आपलं प्रॉडक्ट ते परचेस करतात त्यावेळेला आपला हा सेल इन्क्रीज होत असतो, रेव्हेन्यू इन्क्रीज होत असतो, अँड देन आपला प्रॉफिटही इन्क्रीज होत असतो. सो रिटेन्शन, कस्टमर रिटेन्शन हा महत्त्वाचा पॉईंट आहे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट मधला, कंझ्युमर सायकोलॉजी बिहेवियर मधला. ओके, then remember a loyal customers will visit your outlet repeatedly and will also prove a good source of promotion via mouth publicity. लक्षात घ्या, listen carefully. Remember a loyal customer will visit your outlet repeatedly and will also prove a good source of promotion via mouth publicly. काय सांगितलं यामध्ये, जे लॉयल कस्टमर्स असतात ते आपले रिपीट येऊन ज्या वेळेला आपला प्रॉडक्ट्स हे प्रॉडक्ट सर्व्हिसेस प्रमोशनबद्दल प्रॉडक्ट सर्व्हिसेस आपले सेल करत विक्री ते परचेस करतात आपले प्रोडक्ट सर्व्हिसेस, ज्या वेळेला परचेस करतात त्यावेळेला ऑटोमॅटिकली ते लॉयल कस्टमर्स काय करत असतात, आपल्या प्रोडक्ट सर्व्हिसेसचं प्रमोशन करत असतात. ओके, व्हाया माउथ पब्लिकली. ओके, पब्लिकली काय होत असतं, आपल्या प्रॉडक्ट सर्व्हिसेसचं प्रमोशन हे होत असतं. देन once you build a good and loyal base, once you build a good and loyal base, you will be able to save extra expenses. It is possible via good customer care and service experience. ज्या वेळेला आपल्याला लॉयल कस्टमर्स बेस हा चांगले आणि लॉयल कस्टमर बेस हा इन्क्रीज करायचा असतो, बिल्ड करायचा असतो, त्यावेळेला आपण जे काही एक्सपेन्सेस त्यांच्यावरती आपला जो काही खर्च होणार आहे तो जास्तीत जास्त एक्स्ट्रा असणार आहे. ओके, एक्स्ट्रा एक्सपेन्सेस आपण सेव्ह करणार आहे ज्या वेळेला आपलं गुड आणि लॉयल कस्टमर बेस हा चांगला असेल त्यावेळेला. देन त्यातून आपल्याला कस्टमर सर्व्हिस कोणत्या कस्टमरच्या सर्व्हिसबद्दल असणारा एक्सपिरियन्स आपल्याला त्याची दक्षता घ्यावी लागत असते, त्याची काळजी घ्यावी लागत असते, त्या आपल्याला एक्सपिरियन्स सर्व्हिसेस हे आपल्याला समजत असतात. ओके, देन separate customer care departments have been created so that separate customer care departments have been created so that they can take a proactive and, if necessary, reactive steps to ensure best possible consumer care services. Employee must have accurate and complete information so that they can deal with arising issues promptly. काय सांगितले तुम्हाला, लिसन केअरफुली. सेपरेटेड कस्टमर केअर डिपार्टमेंट have been created so that they can take a protective and, if necessary, reactive steps to ensure best possible customer care services. कस्टमर केअर डिपार्टमेंट हे जास्तीत जास्त प्रमाणात बेस्ट प्रॉडक्ट अँड कस्टमर केअर सर्व्हिसेस कशा पद्धतीने प्रोव्हाइड करता येतील त्या क्रिएट करण्याचा प्रयत्न करत असतात कस्टमर केअर डिपार्टमेंट्स. ओके, सेपरेटली. And then employee must have accurate and complete information so that they can deal a rising issue properly. And then employee लोकांना ज्या वेळेला क्लिअरली ॲक्युरेट हे कम्प्लीट इन्फॉर्म होत असतं की कस्टमरचा इश्यू काय आहे. ओके, व्हॉट इज मेन इश्यू ऑफ द कस्टमर्स त्या वेळेला ते हँडल केलं जात असतं. ओके, इझिली हँडल केलं जात असतं. देन advantages of customers care. Let's see which advantages are included in advantages of customers care. आता कस्टमर्स केअरचा फायदा, advantages of customers care. In the advantages, customer care is often used to indicate the care taken by a business entity while interacting with their customers so that they can make the experience count. The advantages of this department are varied and have been explained below.
Okay, so first number advantage, customer satisfaction. Second number, solid business network. Number third, builds loyalty. Number four, okay, let's see first, third advantages. So first, customer satisfaction. In the in any business organization, the most important part of in the customer relationship management or business organization, product selling and customer satisfaction. ओके, सो कस्टमर सॅटिस्फॅक्शन अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. प्रोडक्ट सेलिंग जितका महत्त्वाचा आहे तितकाच कस्टमर सॅटिस्फॅक्शन हा महत्त्वाचा पार्ट आहे. इट्स एनी ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन, कोणतीही बिझनेस ऑर्गनायझेशन असतात त्यामध्ये कस्टमर हे फुल्ली सॅटिस्फाईड म्हणून अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला कस्टमर हे फुल्ली सॅटिस्फाईड असतात त्यावेळेला आपला बिझनेस हा सक्सेसली एक्सपांड होत असतो. ओके, ज्या वेळेला कस्टमर फुल्ली सॅटिस्फाईड असतात त्यावेळेला आपला प्रॉफिट हा हायली इन्क्रीज होत असतो. सो लेट सी विच आर कंटेंट इन्क्लुडेड इन फर्स्ट ॲडव्हान्टेजेस कस्टमर सॅटिस्फॅक्शन. अँड important benefit of customer care is that it tries its best to satisfy all its customer, all its consumer. It irrespective of their attitude and behavior. The employee managed to mold the perception of its consumers positively with their professional and friendly attitude. Okay, let's see. An important benefit of customer care is that it tries its best to satisfy all its customers irrespective of their attitude and behavior. कस्टमर केअरमध्ये अतिशय महत्त्वाचा फायदा हा आहे कस्टमर केअरचा की आपल्याला कस्टमर कशा पद्धतीने रिस्पेक्टिव्ह देतात, कस्टमरचं बिहेवियर काय आहे, त्याचा ॲटिट्यूड काय हे आपल्याला समजत असतं. And the employee managed to mold the perception of its consumer positively with their professional and friendly attitude. ओके, आणि त्याच वेळेला आपल्याला काय समजतं, कस्टमरचा ॲटिट्यूड कसा आहे, कस्टमरचा बिहेवियर कसा आहे ते आपल्याला समजतं. महत्त्वाचा बेनिफिट आहे कस्टमर केअरचा. आणि त्यामध्ये एम्प्लॉई काय करत असतो ते मॅनेज करण्याचा प्रयत्न, कस्टमरचं जे परसेप्शन असेल, ओके, त्याचबरोबर त्याचा जो पॉझिटिव्ह प्रोफेशनल असणारा ॲटिट्यूड असेल तो मॅनेज करण्याचं काम हे फ्रेंडली मॅनेज करण्याचं काम हे एम्प्लॉई करत असतात. इट इज देअर willingness to offer a helping hand that make them stand out, that eases and soothes their high temper and give 100% customer satisfaction. काही वेळेला काय होऊ शकतं, जे कस्टमर केअरमध्ये जे कॉलिंग वगैरे होत असतं, ओके, मोठ्या प्रमाणात कॉलिंग केलं जातं, त्यावेळेला कस्टमरचा ॲटिट्यूड आपल्याला, कस्टमरचं परसेप्शन कसं आहे, कस्टमरचं बिहेवियर कसं आहे ते आपल्याला समजतं. आणि एम्प्लॉई काय करत असतो, फ्रेंडली त्या कस्टमरला मॅनेज करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, फ्रेंडली हँडल केलं जात असतं. ओके, जर त्या एम्प्लॉईला जर त्या कस्टमरला आन्सर द्यायचं नसेल तर तो काय करत असतो की एक कॉल दुसऱ्या कॉलवर फॉरवर्ड केला जात असतो. परंतु असं मोस्टली होत नाही. तो एम्प्लॉई त्या कस्टमरच्या क्वेरी काय, प्रॉब्लेम्स काय जाणून घेण्याचा, त्याला सॅटिस्फाय करण्याचा प्रयत्न फुल्ली करत असतो. फ्रेंडली त्याला सॅटिस्फाय करण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, त्याला हँडल करण्यासाठी प्रयत्न हा करत असतो. इन शॉर्ट, 100% कस्टमर सॅटिस्फॅक्शन असणं अतिशय महत्त्वाचं असतं. इट्स एनी एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशन. ओके, then solid business network. Second is solid business network. In this point, a good customer care department help in creating
In this second advantage is a good customer care department. A good customer care department help in creating a solid business network. Okay, a good customer care department help in creating a solid business network. When you are dealing with the customers, when you are dealing with the customers, they become your promoters and help you in creating further customers through their networks. Okay, listen carefully. In the solid business network, customer care, a good customer care department help in creating a solid business network. Okay, when you are dealing amicably with the customers, they become your promoters and helps you in creating further customers through their networks. Solid customer network, a good कस्टमर केअर डिपार्टमेंट हेल्प करत असतं क्रिएट करायला सॉलिड बिझनेस नेटवर्क हे क्रिएट करण्यासाठी कस्टमर केअर डिपार्टमेंट बिझनेसमध्ये हेल्प करत असतं. ओके, त्याचबरोबर कस्टमरला डील करण्यासाठी कस्टमर केअर हे हेल्प करत असतं. देन an important advantages of a customer care services is that it helps to build a solid business network that can include friends, family members, professional acquaintances, associates, and colleagues. Listen carefully. An important advantages of a customer care services is that it helps to build a solid business network that can include friends, family members, professional acquaintances, associates, and colleagues. And important advantages of a customer care service. ओके, महत्त्वाचा फायदा आहे कस्टमर केअर सर्व्हिसचा की जे काही सॉलिड बिझनेस नेटवर्क तयार होणार आहे ते बिल्ड करण्यासाठी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्क्लूड केल्या जात असतात आपले फ्रेंड्स, आपले फॅमिली मेंबर्स, प्रोफेशनल फ्रेंड्स काही असतील, त्यानंतर वेगवेगळे असोसिएट्स इन्क्लूड केल्या जातात. त्याबरोबर आपले जे कलिग्स असतात आपल्यासोबत काम करणारे त्यांनाही इन्व्हॉल्व केलं जात असतं. ओके, महत्त्वाचा कस्टमर केअरचा बेनिफिट काय आहे की त्यामध्ये आपले फ्रेंड्स असतील, फॅमिली मेंबर्स असतील, कलिग्स असतील ते इन्व्हॉल्व केले जातात मोठ्या प्रमाणात. ओके, हा एक फायदा आहे कस्टमर केअरचा सॉलिड बिझनेस नेटवर्क तयार करण्यासाठी, क्रिएट करण्यासाठी. Then third advantages, builds loyalty. Okay, an important advantages of good customer care is that it helps the brand to build loyalty. An important advantages of a good customer care, okay, is that it help to the brand to build loyalty. महत्त्वाचा फायदा काय आहे चांगल्या कस्टमर केअरचा महत्त्वाचा फायदा काय आहे आपल्याला की आपली तिथे कस्टमर लॉयल्टी असेल ती बिल्ड करण्यासाठी कस्टमर केअर मदत करत असतं. ओके, तर एखाद्या कस्टमरला एखाद्या प्रॉडक्ट्सबद्दल असणारी क्वेरी ही कस्टमर केअर डिपार्टमेंटनी अतिशय चांगल्या पद्धतीने ती सॉल्व्ह केली, ते प्रॉब्लेम अतिशय चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह केले तर कस्टमर काय होत असतो त्या ब्रँडशी, त्या कंपनीशी लॉयल राहत असतो, हॅपीली सॅटिस्फाईड राहत असतो. ओके, देन रिमेंबर अ सॅटिस्फाईड कस्टमर विल रिपीट हिज एक्सपिरियन्स compared favorably to an
unsatisfied one who will only lament about his. Okay, काय सांगितलं? Remember, a satisfied customer will repeat his experience complete favorably. ओके, ज्या वेळेला एखाद्या कस्टमरला काही प्रॉब्लेम्स क्वेरी असतात प्रोडक्टबद्दल आणि जर कस्टमर केअरमध्ये इन्फॉर्म करून जर त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला असेल आणि कस्टमर केअरने हॅपीली ते चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह केल्या असतील त्या कस्टमरच्या क्वेरी, तर कस्टमरचा एक्सपिरियन्स जो असणार आहे तो फेवरेबल असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. ओके, त्या ब्रँडबद्दल अबाउट दिस ब्रँड कस्टमरचा एक्सपिरियन्स इज फेवरेबल, पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स. ओके, अँड कस्टमर इज अगोदरच्यापेक्षा कम्पेअर केलं तर कस्टमर हा फुल्ली सॅटिस्फाईड असतो. ओके, देन इट इज द कस्टमर केअर अलॉंग विथ गुड कस्टमर सर्व्हिसेस. It is the customer care. Sorry. It is the customer care along with good customer service. It is the customer care along with good customer service that help the brand to build positive brand image and loyalty, because they release the value of customer retention. Okay, because they release the value of customer retention. Listen carefully. काय सांगितले तुम्हाला? It is the customer care along with good customer services that help the brand to build positive brand image and loyalty, because they are release the value of customer retention. ओके, आपण जे कस्टमर सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहोत ती गुड असणं, आपल्या ब्रँडचे असणं गुड असणं अतिशय महत्त्वाचं असतं, जेणेकरून की आपल्या ब्रँडची इमेज जी आहे ती पॉझिटिव्हली बिल्ड होईल, लॉयल्टी ही रिअलाइज होईल, कस्टमर रिटेन्शन हे आपल्या ब्रँडचं इन्क्रीज होईल. ओके, आपला जो ब्रँड आहे त्या ब्रँडची इमेज ही पॉझिटिव्हली बिल्ड होणं अतिशय महत्त्वाचं असतं. देन नंबर 4, ॲडव्हान्टेजेस बिल्ड्स रिलेशनशिप. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये काय केलं जात असतं? CRM हे असं सॉफ्टवेअर आहे, असं सिस्टीम आहे की ते काय करत असतं, तर CRM हे बिझनेस ऑर्गनायझेशन आणि कस्टमर यांच्यामध्ये असणारं रिलेशन हे लॉंग टर्मसाठी मेंटेन करण्याचा प्रयत्न करत असतं. सो बिल्ड रिलेशन, तर कस्टमर केअरद्वारे कशा पद्धतीने रिलेशन हे बिल्ड होतं हे आपण चेक आउट करूयात. कस्टमर केअर डील इन बिल्डिंग रिलेशनशिप. कस्टमर केअर डील्स इन बिल्डिंग रिलेशनशिप्स so that they can increase their profitability. At the end of the day, it is their customer-centric approach that make the customer respond positively. काय सांगितलंय? कस्टमर केअर डील इन बिल्डिंग रिलेशनशिप. कस्टमर केअर हे डील करत असतं आपलं रिलेशनशिप बिल्ड करण्यासाठी, सो दॅट दे कॅन इन्क्रीज देअर प्रॉफिटॅबिलिटी ॲट एंड ऑफ द डे. त्याने काय होतं की आपला प्रॉफिट जो आहे तो आपला इन्क्रीज होणार आहे. ओके, आपलं रिलेशनशिप जर बिल्ड झालं तर प्रॉफिट हा इन्क्रीज होणार आहे. इट इज देअर कस्टमर सेंट्रिक अप्रोच. ओके, यामध्ये कस्टमरला हा केंद्रीय बिंदू समजून रिलेशनशिप हे बिल्ड करण्याचा प्रयत्न केला जातो. कस्टमर हे सेंटर पॉईंट असतो. ओके, यामध्ये दॅट मेक द कस्टमर रिस्पॉन्ड पॉझिटिव्हली, आणि त्यामध्ये कस्टमरचा रिस्पॉन्ड हा पॉझिटिव्हली असणं अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, देन नेवर टेक युअर कस्टमर्स फॉर ग्रांटेड अँड treat them in an offhand manner, because no one will take to such an attitude lying down. Never take your customers for granted and treat them in an offhand manner, because
No one will take to such an attitude lying down. Then they will shift their loyalty then and there and will try never to repeat such a bad experience. Better mention a good and positive relationship that is based on warmth and opens for your company benefit. दे विल शिफ्ट देअर लॉयल्टी. कस्टमर्स काय करत असतात, ज्या वेळेला त्यांचा रिस्पॉन्स हा पॉझिटिव्हली असतो त्यावेळेला काही वेळेस काय होतं की कस्टमर्स आपली लॉयल्टी एकनिष्ठता हे शिफ्ट करत असतात. ओके, जर कस्टमरला एखाद्या वेळेला आपल्या ब्रँडचा किंवा आपल्या कंपनीचा आपल्या प्रोडक्ट सर्व्हिसेसचा जर बॅड एक्सपिरियन्स आला तर कस्टमर आपली लॉयल्टी हे शिफ्ट करतात. अदरवाईज कस्टमर हे काय करतात, प्रॉडक्ट स्विचिंग करतात, ब्रँड स्विचिंग करतात, एका ब्रँडवरून डायरेक्ट दुसऱ्या ब्रँडवरती जातात, म्हणजेच ब्रँड स्विचिंग करणं. आता इथं काय सांगितलं आहे तुम्हाला की लॉयल्टी त्यांची शिफ्ट होती, एकनिष्ठता जी असती ती राहत नाही, ती शिफ्ट होती, ती दुसऱ्या वस्तूवरती दुसऱ्या ब्रँडवरती शिफ्ट होती. जर कस्टमरला सच अ बॅड एक्सपिरियन्स रिपीट अँड रिपीट येत असेल तर त्यासाठी दक्षता घेणं कस्टमर केअरमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे की कस्टमरला एकही शब्द आपल्याकडून निगेटिव्ह गेला नाही पाहिजे. त्याचबरोबर कस्टमरला रिपीट अँड रिपीट अगेन अँड अगेन बॅड एक्सपिरियन्स आला नाही पाहिजे. ओके, जर कस्टमर आपल्याला रिटेन्शन करायचे असतील, कस्टमर आपल्याला बांधून जर ठेवायचे असतील आपल्या ब्रँडशी तर ओके, बेटर मेन्शन अ गुड अँड पॉझिटिव्ह रिलेशनशिप. बेटर मेन्शन अ गुड अँड पॉझिटिव्ह रिलेशनशिप दॅट इज बेस्ड ऑन वॉर्म अँड अपॉन्सिस फॉर युअर कंपनी बेनिफिट. ओके, जर कस्टमर बरोबर असणारं रिलेशनशिप हे चांगलं पॉझिटिव्ह मेंटेन राहत असेल तर त्याचा फायदा हा आपल्या बिझनेस ऑर्गनायझेशनला, त्याचबरोबर त्याचा फायदा हा आपल्या बिझनेस ऑर्गनायझेशनला त्याचबरोबर आपल्या कंपनीला हा होत असतो. देन नंबर 5 बेनिफिट builds trust. Okay, number 5 is build trust. So trust is very important factor in such any if any business organization. Okay, customer care departments builds trust by coming to the rescue of every customer who is having a problem. ओके, कस्टमर केअर डिपार्टमेंट काय करत असतं की ज्या कोणत्याही कस्टमरला प्रॉब्लेम्स असतील तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न कस्टमर केअर डिपार्टमेंट करत असतं आणि त्यांचा ट्रस्ट हा वाढवण्याचं काम हे कस्टमर केअर डिपार्टमेंट करत असतं. कस्टमरचा ट्रस्ट हा कमी झाला नाही पाहिजे, आपल्या ब्रँडवर असणारा, आपल्या कंपनीवर असणारा त्यांचा ट्रस्ट हा वाढला पाहिजे. त्यांचा ट्रस्ट बिल्ड करण्याचं काम हे कस्टमर केअर डिपार्टमेंट करत असतं. ओके, it keeps interacting with them to maintain their faith in the system and make them understand that the department is doing everything to satisfy displaced customers and their queries. Okay, it keep interacting with them to maintain their faith in the system and make them understand that the department is doing everything to satisfy displaced customers and their queries. काय सांगितले, कस्टमरचा ट्रस्ट वाढवण्यासाठी कस्टमर केअर डिपार्टमेंट हे काय करत असतं, प्रयत्न करत असतं. त्याचबरोबर कस्टमर्सला असणारे प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतं. कस्टमर हे कशा पद्धतीनं आपल्या ब्रँडकडे इंटरॅक्ट होतील हे मेंटेन करण्याचं काम कस्टमर केअर डिपार्टमेंट करत असतं. त्याचबरोबर कस्टमरच्या काही क्वेरी ज्या असतील त्या सॉल्व्ह करून कस्टमर सॅटिस्फाईड कसं होईल ते पाहण्याचं काम कस्टमर केअर करत असतं. देन नंबर 6 ॲडव्हान्टेजेस ओपन कम्युनिकेशन. ओके,
in the open communication, there are unhappy customers everywhere. There are unhappy customers everywhere, and it is upon the business entity to decide how to deal with them. Okay, it is upon the business entity to decide how to deal with them. Customer care department keep communication open so that you can resolve issues admirably by taking and sorting out the problems. One's communication, in the one's communication, open communication, there are unhappy customers is everywhere. काय सांगितलंय की अनहॅपी असणारे कस्टमर्स हे एव्हरीवेअर असतात अँड इट इज अपॉन द बिझनेस एंटिटी टू डिसाइड हाऊ टू डील विथ देम. ओके, ते डिपेंड कशावर असतं की बिझनेस कशा पद्धतीने कस्टमरला डील करते त्याच्यावरती डिपेंड असतं कस्टमरने हॅपी राहणं अनहॅपी राहणं. ओके, कस्टमर केअर डिपार्टमेंट कीप अ कम्युनिकेशन ओपन सो दॅट वी कॅन रिसॉल्व इश्यू. कस्टमर केअर डिपार्टमेंट काय करत असतं, कम्युनिकेट करत असतं ते कस्टमरशी आणि त्यांचे जे इश्यूज असतील ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतं. त्यांच्या क्वेरी काय आहेत, त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न हे कस्टमर केअर डिपार्टमेंट करत असतं. ओके, देन नंबर 7, encourage feedbacks. A customer care department encourage feedback so that they can make viable changes in their system. Okay, listen carefully. A customer care department encourage feedback. कस्टमर केअर डिपार्टमेंट हे काय करत असतं, आपला फीडबॅक हे इन्करेज करण्याचं काम, फीडबॅकसाठी इन्करेज करण्याचं काम करत असतं. कस्टमर केअर डिपार्टमेंट जे कस्टमर्स असतील त्या कस्टमर्सकडून कस्टमर्सच्या क्वेरी सॉल्व्ह करत असताना त्यांच्याकडून आपल्या प्रॉडक्टसाठी असणारा फीडबॅक काय आहे ते अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करत असतं, जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतं. ओके, रेग्युलर कॉन्टॅक्ट वाया सर्वेज अँड फीडबॅक्स help the business's owner to understand the viewpoint of the customers and how his products services are perceived by them. Okay, काय सांगितलंय, रेग्युलर कॉन्टॅक्ट वाया सर्वेज अँड फीडबॅक्स हेल्प टू द बिझनेस ओनर टू अंडरस्टँड to the viewpoint of customers and how its products services. ओके, ज्या वेळेला रेग्युलर कॉन्टॅक्टमध्ये सर्वेज केले जातात जेणेकरून की कस्टमर्स तिचं आपल्या प्रॉडक्ट सर्व्हिसेसबद्दल काय मत आहे, फीडबॅक काय हे जाणून घेण्यासाठी त्यावेळेला ओनरला समजत असतं की कशा पद्धतीने आपलं प्रॉडक्ट सर्व्हिस हे कस्टमर रिसीव करत आहेत, कस्टमरचा असणारा फीडबॅक काय आहे आपल्या प्रॉडक्ट सर्व्हिसेसबद्दल असणारा. ओके, आणि हे समजणं अतिशय महत्त्वाचं असतं ओनरला. त्यासाठी रेग्युलर जे काही कस्टमर्स असतील त्यांचा सर्वे केला जात असतो. त्या सर्वेद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न केला जात असतो की आपले कस्टमर्स हे आपल्या प्रोडक्ट्सबद्दल आपल्या सर्व्हिसबद्दल त्यांचा फीडबॅक काय आहे. ओके, त्याचबरोबर नंबर 8 ॲडव्हान्टेज, डील इफेक्टिव्हली विथ कंप्लेंट्स. याच्यामध्ये लिसन केअरफुली, वन्स ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट वर्क दॅट अ कस्टमर केअर डिपार्टमेंट डज इज लिसन टू द कस्टमर अँड डील विथ देअर कंप्लेंट इफेक्टिव्हली. अतिशय महत्त्वाचं काम आहे जे की कस्टमर केअर डिपार्टमेंट करत असतं. कस्टमरच्या ज्या काही क्वेरी आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, एक्सपेक्टेशन आहेत ते व्यवस्थित लिसन करायचं आणि ते इफेक्टिव्हली डील करायचं, ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचं. म्हणजेच की कस्टमर हे फुल्ली सॅटिस्फाईड असणं अतिशय महत्त्वाचं आहे. कस्टमर हे फुल्ली सॅटिस्फाईड झालं पाहिजे. कस्टमर जर एखादं प्रॉब्लेम्स किंवा क्वेरी जर घेऊन कस्टमर केअर डिपार्टमेंटकडे आला तर ती अतिशय चांगल्या पद्धतीनं पॉझिटिव्हली ती फ्रेंडली सॉल्व्ह करणं अतिशय महत्त्वाचं काम आहे कस्टमर केअर डिपार्टमेंटचं. ओके, इट इज imperative to be positive in your approach. It is imperative
to be positive in your approach, to maintain an optimistic attitude towards every issues. Okay, listen, it is imperative to be positive in your approach, to maintain an optimistic attitude towards every issues. ओके, जे काही इश्यूज असतील कस्टमरचे ते टू बी पॉझिटिव्हली मेंटेन करणं, ते इफेक्टिव्हली डील करणं अतिशय महत्त्वाचं असतं. देन बी सिन्सिअर इन युअर इफोर्ट्स, be sincere in your efforts and see a marketed difference in your customers as they will also respond positively to your efforts. This is why a customer care department is also called a problem solver. बघा, be sincere in your efforts and see a marked differences in your customers as they will also respond positively to your efforts. ज्या वेळेला एम्प्लॉईज कस्टमर केअर डिपार्टमेंटचे एम्प्लॉई सिन्सिअरली कस्टमरचे क्वेरीज, कस्टमरचे प्रॉब्लेम हे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतात, त्यावेळेला कस्टमरचा रिस्पॉन्स हा पॉझिटिव्ह असणं अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्यावेळेला कस्टमरचा असणारा रिस्पॉन्स हा पॉझिटिव्हच असतो. ओके, कारण कस्टमरचे प्रॉब्लेम्स हे अतिशय चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह केले जात असतात तिथे, त्यामुळे कस्टमरचा असणारा रिस्पॉन्स हा पॉझिटिव्ह असणार आहे. ओके, त्यामध्येच कस्टमर केअर डिपार्टमेंटला आपण प्रॉब्लेम सॉल्व्हर असेही नाव देऊ शकतो किंवा असंही म्हणू शकतो, असं सांगितलं गेलं इथं. सो दिस इज वाय अ कस्टमर केअर डिपार्टमेंट इज ऑल्सो कॉल्ड अ प्रॉब्लेम सॉल्व्हर. कारण कस्टमर केअर डिपार्टमेंटमध्ये कस्टमरच्या असणाऱ्या क्वेरीज, कस्टमरच्या असणारे प्रॉब्लेम्स हे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जात असतो. प्रयत्न नाही, ते सॉल्व्हच केले जात असतात. Okay, next point is disadvantages of customer care. So there are three disadvantages of customer care. So next lecture मध्ये आपण त्याचे डिसएडवांटेजेस बघूयात. त्याचबरोबर कॉल रूटीन, कॉन्टॅक्ट सेंटर हेही पॉइंट आपण बघूयात. ओके, सो डिसएडवांटेजेस आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. सो आय थिंक व्हॉट इज कस्टमर केअर, कस्टमर केअर ही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल. इन शॉर्ट, कस्टमर केअरमध्ये काय केलं जात असतं, कस्टमरचे असणारे क्वेरीज, कस्टमरचे असणारे प्रॉब्लेम अशाबद्दल, तर आपले प्रोडक्ट, आपल्या सर्व्हिसेसबद्दल ओके ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न कस्टमर केअर डिपार्टमेंट करत असतं. त्यामध्ये आपण कस्टमर केअरची कन्सेप्ट पाहिली, कस्टमर केअर म्हणजे काय ते पाहिलं. त्याचबरोबर कस्टमरचे 7-8 फायदे, त्याचे ॲडव्हान्टेजेस, ओके 7-8 फायदे आपण पाहिले आहेत कस्टमरचे, कस्टमर केअरचे कोणते कोणते असू शकतात. त्यामध्ये लक्षात घ्या, FMS वाल्यांना या सब्जेक्टचं नाव आहे कन्झ्युमर सायकोलॉजी बिहेवियर, आणि अकाउंट अँड टॅक्सेशन वाल्यांना नाव आहे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. दोन्हीचा सिलेबस एकच आहे, लक्षात ठेवायचं, कन्फ्युजन करायचं नाही. सो आपण काय काय पाहिलं यामध्ये, कस्टमर, व्हॉट इज कस्टमर केअर, देन कन्सेप्ट ऑफ कस्टमर केअर. ही PDF मी तुम्हाला नोट्स काढायला सेंड करते. कंपल्सरी सगळ्यांनी कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटच्या म्हणजेच कस्टमर सायकोलॉजी बिहेवियरच्या नोट्स काढायच्यात आणि त्या माझ्याकडनं चेक करून घ्यायच्यात. ॲडव्हान्टेजेस मध्ये आपण कस्टमर सॅटिस्फॅक्शन, जे की अतिशय महत्त्वाचं असतं. कस्टमर कोणताही बिझनेस ऑर्गनायझेशन असू दे, कोणताही बिझनेस असू दे, त्यामध्ये असणारे जे त्या बिझनेसशी रिलेटेड असणारे कस्टमर हे फुल्ली सॅटिस्फाईड होणं अतिशय महत्त्वाचं असतं. ज्या वेळेला कस्टमर हे फुल्ली सॅटिस्फाईड असतात, त्यावेळेला आपल्या बिझनेसचा प्रॉफिट हा ऑटोमॅटिकली इन्क्रीज होत असतो. ओके, त्याचबरोबर सॉलिड बिझनेस नेटवर्क, कस्टमर केअर काय करत असतं तर मदत करत असतं. कशासाठी, सॉलिड बिझनेस नेटवर्क हे
क्रिएट करण्यासाठी हेल्प करत असतं कस्टमर केअर डिपार्टमेंट. ओके, सॉलिड बिझनेस नेटवर्क हे तयार करत असताना त्यामध्ये त्याचा एक फायदा असा आहे की त्यामध्ये काय केलं जात असतं की ते सॉलिड बिझनेस नेटवर्क हे बिल्ड करण्यासाठी त्यामध्ये इन्व्हॉल्व केले जात असतात. आपले फ्रेंड्स असतील, आपले असोसिएट्स, वेगवेगळे असोसिएट असतील, कलिग्स असतील, फॅमिली मेंबर्स असतील, त्यामध्ये इन्व्हॉल्व केले जात असतात. ओके, त्यानंतर बिल्ड्स लॉयल्टी, अतिशय महत्त्वाचं आहे. जे काही कस्टमर्स आहेत त्यामध्ये कस्टमर्सची लॉयल्टी मेंटेन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कस्टमर्समध्ये आपल्या ब्रँडविषयी लॉयल्टी बिल्ड करणं अतिशय महत्त्वाचं आहे. रिलेशन त्यांच्यामध्ये मेंटेन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर बिल्ड रिलेशनशिप अतिशय महत्त्वाचं. CRM काय करत असतं बिझनेसमध्ये, कस्टमर आणि ऑर्गनायझेशन यांच्यामध्ये असणारं रिलेशन लॉंग टर्मसाठी स्ट्रॉंग मेंटेन करण्याचा प्रयत्न करत असतं. कारण जर कस्टमर्सचे असणारं लॉंग टर्म रिलेशन हे बिझनेसचं त्याच्या बिझनेसच्या इन फ्युचरमध्ये अतिशय प्रॉफिटेबल ठरत असतं त्यांच्यासाठी. ओके, त्यामुळं कस्टमर्स आणि बिझनेस ऑर्गनायझेशन यांच्यामध्ये असणारं रिलेशन हे लॉंग टर्म आणि स्ट्रॉंग मेंटेन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण बघितलं बिल्ड ट्रस्ट. अतिशय इझी तुम्हाला ॲडव्हान्टेजेस सांगितलेत. ह्यामध्ये तुम्हाला MCQ जर एक्झाम झाले तर MCQ विचारले जाऊ शकतात. ओके, बिल्ड ट्रस्ट लक्षात घ्या. बिल्ड ट्रस्ट अतिशय महत्त्वाचं आहे. कस्टमरचा जर एखाद्या ब्रँडवरती ट्रस्ट नसेल तर त्यावेळेला 0 मिनिटात कस्टमर काय करत असतो, ब्रँड स्विचिंग करत असतो, आपली लॉयल्टी शिफ्ट करत असतो. ओके, त्यासाठी कस्टमरचा ट्रस्ट हा आपल्या ब्रँडवरती, आपल्या कंपनीवरती असणं अतिशय महत्त्वाचं आहे. देन ओपन कम्युनिकेशन. ओके, देअर आर अनहॅपी कस्टमर एव्हरीवेअर. सगळीकडे अनहॅपी कस्टमर्स असतात. ओके, सगळीकडे अनहॅपी कस्टमर्स असतात, परंतु त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत हे ऐकून घेऊन ऑर्गनायझेशननी काय केलं पाहिजे ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्याशी ओरली कम्युनिकेशन करून त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्यांचे जे कस्टमरची संख्या आहे ती लार्ज प्रमाणात असते. त्या कंपन्या प्रत्येक कस्टमरशी पर्सनली तर कॉलिंग करून त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत ते जाणून घेऊन ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू शकत नाही. परंतु त्या कंपन्या काय करत असतात, जे काही सोशल मीडिया थ्रू त्यांच्याशी कस्टमरशी कॉन्टॅक्ट केलं जात असतं, पर्सनली कॉन्टॅक्ट त्यांच्याशी केलं जात असतं. म्हणजे सोशल मीडिया थ्रू कशावरती, तर सोशल मीडियामध्ये जे काही इंस्टाग्राम पेजेस असतील, ओके, त्यानंतर ट्विटर, त्यानंतर फेसबुक पेजेस असतील, याद्वारे काय केलं जात असतं बिझनेस ऑर्गनायझेशन आपले जे कस्टमर, लॉयल कस्टमर्स आहेत त्यांना आपल्या प्रोडक्ट्सबद्दल असणारे क्वेरी, प्रॉब्लेम्स, एक्सपेक्टेशन, नीड्स जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात असतो. आणि ईच अँड एव्हरी कस्टमरला पर्सनली कमेंटद्वारे हे सजेस्ट केलं जात असतं, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जात असतो. ओके, त्यामुळे काय होतं की कस्टमर्स बरोबर जर आपलं कम्युनिकेशन असेल तर कस्टमर्सचं प्रॉब्लेम काय ते जाणून घेऊन आपण ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जात असतो कस्टमर केअरमध्ये, जेणेकरून कस्टमर हा फुल्ली सॅटिस्फाईड होईल. ओके, देन इनकरेज फीडबॅक. कस्टमरकडून मिळणारा फीडबॅक हा पॉझिटिव्ह असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्या प्रॉडक्टबद्दल कस्टमरचा फीडबॅक काय आहे हे जाणून घेणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढ्याच महत्त्वाचं आहे की कस्टमरचा आपल्या प्रॉडक्टकडून मिळणारा फीडबॅक हा पॉझिटिव्ह असला पाहिजे. ओके, त्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या काय करतात, वेगवेगळे सर्वे केले जात असतात. त्या एरियानुसार जे काही कस्टमर्स असतील त्या कस्टमर्सकडून सर्वे करून घेतला जातो आणि त्या सर्वेद्वारे समजत असतं, अंडरस्टँड होत असतं की किती कस्टमर्स असे आहेत, हाऊ मेनी कस्टमर्स की ते फुल्ली सॅटिस्फाईड आहेत. ओके, फुल्ली सॅटिस्फाईड आहेत आणि त्यांचा किती कस्टमर्स असे आहेत की त्यांचा आपल्या प्रॉडक्टशी असणारा फीडबॅक हा पॉझिटिव्ह आहे. ओके, देन डील इफेक्टिव्हली विथ कंप्लेंट्स. सर्वात महत्त्वाचं म्हणता येईल याला आपण वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट वर्क दॅट अ कस्टमर केअर डिपार्टमेंट. ओके, सर्वात महत्त्वाचं काम आहे कस्टमर केअर डिपार्टमेंटचं की आपले जे लॉयल कस्टमर आहेत, आपले जे एक्झिस्टिंग कस्टमर्स आहेत किंवा आपले जे लॉयल कस्टमर आहेत किंवा आपले जे एक्झिस्टिंग कस्टमर आहेत त्या कस्टमर्सचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, क्वेरी आहेत, त्या इफेक्टिव्हली सॉल्व्ह करण्याचं काम हे कस्टमर केअर डिपार्टमेंटला करायचं असतं. ओके,
कस्टमरच्या नीड काय आहेत, ओके, त्याचबरोबर कस्टमरचा फीडबॅक काय आहे आपल्या प्रोडक्ट्सबद्दल, त्याचबरोबर कस्टमरचे एक्सपेक्टेशन काय आहेत आणखीन आपल्या प्रोडक्ट्सकडून, ते स्मूथली लिसन करून, स्मूथली ते ऐकून ते सॉल्व्ह करण्याचं काम हे कस्टमर केअर डिपार्टमेंटला करावं लागत असतं. आणि हे अतिशय महत्त्वाचं काम आहे. ओके, ज्या काही कस्टमरच्या कंप्लेंट असतील त्या सॉल्व्ह करायचं काम कस्टमर केअर डिपार्टमेंट हे करत असतं. लक्षात ठेवा, कस्टमर केअर डिपार्टमेंटमध्ये काय केलं जात असतं, कस्टमरचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करायचं काम कस्टमर केअर डिपार्टमेंट करत असतं. आणि हे सगळे फायदे आहेत. ओके, कस्टमर केअरचे फायदे आहेत जे की बिझनेस ऑर्गनायझेशनला होत असतात. ओके, ज्या वेळेला कस्टमरचे प्रॉब्लेम हे ऐकून घेऊन ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जात असतो, कस्टमरच्या कंप्लेंट्स सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जात असतो, त्यावेळेला कस्टमरचा असणारा ॲटिट्यूड हा पॉझिटिव्ह असतो, त्याचं फिलिंग जे असतं ते पॉझिटिव्ह असतं. इन शॉर्ट, त्याचं फिलिंग हे फेवरेबल असतं. इन शॉर्ट सांगायचं म्हटलं तर तो कस्टमर हा त्या ब्रँडशी, त्या कंपनीशी फुल्ली सॅटिस्फाईड असतो. ओके, सो दीज आर 8 ॲडव्हान्टेजेस ऑफ कस्टमर केअर डिपार्टमेंट. कस्टमर केअर, कॉल सेंटर आपण पाहिले, कॉल सेंटर अँड कस्टमर केअर टोटली बोथ आर कन्सेप्ट आर टोटली सेम. ओके, सो कंपल्सरी लेक्चर ऐकत असताना तुमचं नाव मेन्शन करा कमेंट सेक्शनमध्ये. FMS वाल्यांनी FMS लिहा, अकाउंटंट टॅक्सेशन वाल्यांनी अकाउंटंट टॅक्सेशन लिहा. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला आपण कस्टमर केअरचे डिसएडव्हान्टेजेस आणि कॉल रुटीन वगैरे चेकआउट करूयात. ओके, थँक्यू.